तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण सध्या रोहिलागड केसरी या मैदानामध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहे करमाळचा शिवा, जो की महाराष्ट्र केसरी झालेला नंदी आहे. तर या नंदीचा इतिहास आपण जाणून घेऊया. तर आपल्यासोबत मालक आहे त्याचे. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या प्रेक्षक वर्गांना आपली संपूर्ण ओळख कळवा. माझं नाव बबलू आहे. आपला आदतमध्ये आणि आता दुसऱ्यामध्ये धमापूल घालीत आहे. नाही म्हणजे संपूर्ण परिचय सांगा ना आपला. माझं नाव शेख बबलू, राहणार हिवरा करमाड, करमाळ आणि जिल्हा संभाजीनगर. संभाजीनगर. आता मार्गदर्शन त्या बैलाबद्दल. शिवा आहे, टॉपचाच वस्तू आहे आमचं. हर मैदानला फायनलला आहे. फायनल. हां. आणि कुठली खरेदी आहे त्याची? नाही, वासरू घेतला होता आम्ही. वासरू घेतला होता. हां. आणि घडवला. घडवला तर. तर आता जसा किती वर्षापासून तुम्ही या नादामध्ये आहात? या नादात मी 15 वर्षापासून या नादात. 15 वर्षापासून आहे. तसेच अनुभव काय आले या नादातून तुम्हाला? अनुभव तर लई याच्यात. तरी सांगा सर्वांना. अनुभव भरपूर अनुभव आहे आमच्याकडे. टोटल आता जेवढे वस्तू झाल्या, हे 22वी वस्तू आहे, पुरी टॉपचीच वस्तू आहे. टॉपची. आणि अजून एक वस्तू आहे बारीकची आहे, ती पण टॉपचीच. म्हणजे तुम्ही 15 वर्षामध्ये 22 वासर घडवले. हां, स्वतः तयार करू. स्वतः तयार करू. हां. आणि त्यातून सर्वात टॉपला कुठला बैल पडला? याच्या पहिले आमच्याकडे मोठा साजन होता, सेकंदाचा बादशाह होता. हां. त्याच्यानंतर नाग्या होता, बिनजोडचा वादल होता, पक्ष्या होता. म्हणजे आमचं नाव वर करणारा पक्षी आहे. पक्ष आहे. हां, पक्षापासून तुमचा हा इतिहास वादल, पक्ष्या, नाग्या. नाही. हां, त्याच्यानंतर साजन होता, मॅगी होता, आता छोटा साजन होता, जॉकपॉट होता, आता हे छोटा शिवा आहे. छोटा शिवा. हां. तर या शिवाबद्दल काही माहिती द्या. अजून आम्हाला नाराज नाही केला कोणत्याच मैदानाला. कोणत्या संदर्भात? खाली मान कोणत्याच मैदानाला घातलं नाही. कोणत्या बैलाला आहे ना, बैल म्हणजे ते कोणत्या बैल टाका त्या संघ पळणार, टॉपच्या बैलात. टॉपच्या बैला. हां. आणि कोणत्या खांदीने पडत असते? दोन्ही खांदी. दोन्ही खांदी असते. मुंबईत बी हॅड्रिक केली आम्ही बिनजोडला. बिनजोडला. 62 हजारात 3 गाड्या केल्या. हां. आणि कुठल्या गाडीला म्हणजे पराजित केले? नंदी नाव नाही घेत आता कोण काय. हां हां त्याचा नंदी आपलाच, हे नंदी आपलाच. हां. हां. आता जसं तुम्ही बिनजोडचे क्षेत्र खेळल्या आणि 3 फेऱ्याचे क्षेत्र पण खेळता, तर यामध्ये फरक कुठला झाला? आम्हाला 3 फेऱ्याचं आवडत, बिनजोड आणि 3 फेरा. हे दोनच आहेत. हां. सेकंडला पळतो आम्ही, सेकंडला बी आणते, पण सेकंडला एवढा नाही आणत त्याला. हां. 3 फेरा आणि बिनजोड. बिनजोड. हां. तर आता एवढ्या वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात, तर हे क्षेत्र टिकून राहायला पाहिजे, त्यासाठी काय मार्गदर्शन करा? कसं सगळं टिकून राहायला पाहिजे, कोणाला एकमेकाला वाईटने बोलायला पाहिजे. हां. हे क्षेत्र प्रेमाचं आहे. लांबचा माणूस या क्षेत्रात मित्र होतो, जे नाही ओळखणार ते माणूस या क्षेत्रात मित्र होतो. हां. आता म्हणजे तुम्हाला वाटते का वादग्रस्त नाही झालं पाहिजे क्षेत्र? या क्षेत्रात नंदीमध्ये माझं नाव समजा अख्ख्या महाराष्ट्रात आहे, मला अख्ख्या महाराष्ट्रात ओळख येतात. हां. याच्यामुळं मग नाव अख्ख्या महाराष्ट्रात होईल आपला. आणि आजपर्यंत किती गुलाल झाले याचे? याचे आजपर्यंत 7-8 गुलाल झाले याचे. 7-8 गुलाल. हां, 3 फेऱ्यामध्ये. 3 फेऱ्यामध्ये. हां. आणि बिनजोडला एक पण बिनजोड नाही पडली. मुंबईत 8 दिवसात 3 बिनजोड लगातार केले त्यानं. लगातार. हां. म्हणजे आता याच्या इतिहासातील सर्वात मोठा याच्या कुठला मैदान आहे? याच्यात सगळ्यात मोठा मैदान आमचा गावचा जवळचा जालट्याचा. आणि दुसरा मैदान देवगड, तिथं 4 नंबर केला होता आम्ही. 4 नंबर. आता सांगायला गेलं तर याच्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? म्हणजे याची वैशिष्ट्ये, तसेच वैशिष्ट्य म्हणजे वासरू आहे ना, दिसायला असं दिसत नाही, पण त्याचा पर आहे ना चित्तासारखा आहे. हां. आज कुठल्या बैलाबरोबर नियोजन आहे? आज ओम. ओम कुठला? भीमा बालरावचा ओम आहे. दुसऱ्यामध्ये? हां, हे दुसरा आहे, तो चौथा आहे. चौसा. त्याची पहिले एकदा सोसऱ्याला फायनलमध्ये 3 नंबर केला होता त्यानं. त्याच बैलामध्ये? हां, त्या बैलामध्ये. तर त्याच्यात परत एकदा नियोजन करण्यात आले? हां, तो डबल नियोजन करणार. हां. मी नाशिकचा बैल लावला होता, लक्षा घोडाबलमधला. त्याच्या मागं कार्यक्रम निघाला नाही, तो टॉपची वस्तू ती बी त्याच्यात नियोजन झालं होतं. आणि तुमचे नियोजन तसे धुरकरी वगैरे कोण असतात, सुट्टी मेकर? आमचं धुरकरी कोणी बी असतं. सुट्टी मेकर आमचा अर्जुन भाऊ आहे. अर्जुन भाऊ, चंदन. आणि नियोजन कोण करत असते?
आम्ही तिघं पार्टनर आहे. आमचे अशोकराव नियोजन करतात. बघा या क्षेत्रात नियोजनकर्त्याची सर्वात मोठी भूमिका असते. कारण जो नियोजन करते त्याच्याच भरोश्यावर म्हणा किंवा विश्वासावर आपले नंदी पडत असते. तर त्यांच्याबद्दल काय सांगा? त्याच्यावर 100% विश्वास आहे. आम्ही तिघं एकदम मित्र आहे खास. ते जे बोलणार तेच होणार. नियोजन तुम्ही करता, परंतु धुरकरी कोणी पण असते. दोरकरी आम्ही कोणी बसतो. हां, हां म्हणजे तुम्हाला धुरकरीला अडचण जास्त येते का? नाही, आमच्या गाडीवर कोणी बसत नुसतं त्या दोरकरी मला भाऊ गाडीवर बसून जातं. जे बी टॉपचे दोरकरी ते दोरकरी आमच्या गाडीवर बसतात. तुम्हाला वाटतं का हे दीपक, केशव, चित्रा ड्रायव्हर भरपूर आहे.